झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी। रोकठोक मध्ये आपलं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत शिवसेनेतल्या अंतर्गत नाराजीविषयी। गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतले स्थानिक नेते पक्षावरची नाराजी उघडपणे व्यक्त करतायत। सिंधुदुर्ग असो, कोल्हापूर असो किंवा नाशिक, या सगळ्या ठिकाणच्या शिवसेना नेत्यांनी पक्षात मिळत असलेल्या वागणुकीबद्दल उघड नाराजी व्यक्त केली आहे। शिवसेनेत नेमकं काय घडतंय? इतक्या मोठ्या संख्येनं आणि तेही एकाच वेळी ही नाराजी चव्हाट्यावर काय येतेय? इतर राजकीय पक्ष याचा फायदा घेत आहेत का? आणि राजकीय नेत्यांमध्ये आलेल्या असुरक्षेच्या भावनेमुळे राज्यातलं एकूणच राजकारण अधिकाधिक अस्थिर व्हायला लागलंय का? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया शिवसेनेत धुसफूस या खास कार्यक्रमात। आणि या विषयावर चर्चा सुरू करण्यापूर्वी आपण बघूया याबाबतचा हा खास रिपोर्ट। शिवसेनेत चाललंय तरी काय, असा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडलाय। सिंधुदुर्गात नाराज असलेले माजी आमदार परशुराम उपरकर मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आणि त्यानंतर समर्थकांचे राजीनामे। नाशिकमध्ये माजी जिल्हा प्रमुख सुनील बागुल यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांवर आरोप करत घातलेला गोंधळ। आणि कोल्हापुरात जिल्हा प्रमुख संजय पवारांनी थेट ज्येष्ठ नेते दिवाकर रावतेंविरोधात मोहीम उघडत केलेला राडा। यातून शिवसेनेतली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येतेय। राष्ट्रवादीची वाट धरलेल्या सुनील बागुलांनी संजय राऊतांमुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलंय। शिवसेना ही खूप चांगली, पण याच्या आजूबाजूला चालवणारे जे लोक आहेत ते त्रासदायक आहे आणि ते त्रासदायक नेत्यांमुळे आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा फ्युचरमध्ये काम करायला संधी मिळणार नाही किंवा मिळून देणार नाही। स्थानिक पातळीवर जे आहे ते संजय राऊतांचेच एक दोन लोक इथे आहे, बाकी तर स्थानिक पातळीवर अशी कोणाची एवढी हिंमत नव्हती। शिवसेनेतील वादाबाबत शिवसेना नेत्यांसह सर्वांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं सूचक वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींनी केलंय। हे सगळं प्रासंगिक असतं। एखाद्या बैठकीमध्ये एखादी गोष्ट घडते आणि त्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं आपल्या सर्वांवर आहे। आम्ही मात्र असं म्हणू की अशा घटना या पार्टीमध्ये घडत असतात। त्या घटनांमुळे आत्मपरीक्षण जरूर करावं, परंतु याचा अर्थ शिवसेनेमध्ये काहीतरी वेगळं घडतंय असं नाही। तर शिवसेनेतली जिल्हा पातळीवरची सत्ता स्पर्धा अटळ असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। या पेच प्रसंगामधून खालच्या पातळीच्या नेतृत्वाने आपल्या महत्वाकांक्षा कदाचित मनसेमधून पूर्ण होतील अशी एक त्याला दिशा फुटू लागलेली आहे। दुसरी दिशा ती राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण होतील अशी फुटलेली आहे। या दोन्ही गोष्टी खालच्या पातळीवरती शिवसेना थांबवू शकणार नाही। याचं कारण की शिवसेनेने अजून तरी असं एक कोणतीही मोठी भूमिका घेतलेली नाही की ज्या भूमिकेमधून शिवसेना पूर्णपणे सावरेल असं त्यांच्या 2 नंबरच्या 3 नंबरच्या नेतृत्वाला वाटेल। शिवसेना प्रमुखांच्या निधनाला 2 महिने उलटायच्या आत शिवसेनेतली खतखत चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे। लवकरात लवकर ही खतखत मिटवण्याचं मोठं आव्हान आता उद्धव ठाकरेंसमोर आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। आणि सुरुवातीला रोखठोक प्रश्न पहा आजचा काय आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।